नमस्कार. मुंबई दक्षा समजून घ्या या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणातला एक नवीन विषय घेऊन तुमच्यासमोर आम्ही आलेलो आहोत. आजचा विषय असा असणार आहे की आता खातेवाटप जरी अजूनही जाहीर व्हायचं बाकी असलं पण तरी सुद्धा एकनाथ शिंदे यांना हवं असलेलं गृह खातं हे काही मिळणार नाही, ही गोष्ट स्पष्ट आहे. पण नगर विकास खातं मात्र आपल्याकडे राखण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे असं म्हटलं जात आहे. तर आता नगर विकास खातं याच्यावरच प्रामुख्याने भर हा का होता आणि केवळ नगर विकास नाही तर खरं तर यावेळेला गृहनिर्माण हे खातं सुद्धा शिंदेच्या शिवसेनेकडे येऊ शकतं. ते कोणाला देणार हे बघायला हवं, पण हे खातंही त्यांच्याकडे येऊ शकतं. आता खरं तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने विधानसभा निवडणुकांमध्ये एक चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे. लोकसभेच्या दृष्टीने सुद्धा जर पाहिलं तर तिथेही सुद्धा ते एनडीए मधले तिसरा मोठा पार्टनर आहेत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा ते महायुतीतला दुसरा मोठा पार्टनर आहेत. शिवसेनेचा 2019चा परफॉर्मन्स जो होता तो कायम राखण्यामध्ये किंवा जास्त वाढवण्यामध्ये सुद्धा त्यांना यश आलेलं आहे. पण ही वाढलेली ताकद किंवा उद्धव ठाकरेंपासून फारकत घेऊन एक बंड करून नव्यानं पक्ष उभारून हे सगळा जो परफॉर्मन्स एकनाथ शिंदे कायम ठेवू शकलेले आहेत त्या जोरावर त्यांना वेगळ्या खात्यांची अपेक्षा होती. पण ती जरी त्यांना मिळालेली नसली तरी सुद्धा एकनाथ शिंदेना हे नगर विकास खातं प्रामुख्याने का हवं होतं, त्याने त्यांच्या पक्षाला कसा फायदा होणार आहे आणि ते सुद्धा खास करून येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता नगर विकास खातं हे फार महत्वाचं ठरतं. कारण की अशा साधारणतः अनेक महानगरपालिका आहेत, छत्रपती संभाजीनगरची असेल, कल्याण डोंबिवलीची असेल, नवी मुंबईची असेल, की जिकडे 5 वर्ष झालेली आहेत महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नाही. 2020 मध्ये कोविडमुळे त्या निवडणुका झालेल्या नव्हत्या. 25 आलेल्या आहे आता, म्हणजे एक अख्खी टर्म निघून गेलेली आहे पण तिकडे महापालिकेच्या निवडणुका झालेल्या नाही. तिथे प्रशासक होते, म्हणजेच एक प्रकारे तो कारभार जो आहे तो या नगरविकास खात्या अंतर्गतच पाहिला जात होता. तसंच मुंबई महानगरपालिकेसारख्या पुणे, नाशिक, नागपूर ही जी महाराष्ट्रातली प्रमुख महानगर आहेत तिथे सुद्धा जवळपास गेल्या 2.5 वर्षांपासून प्रशासक असल्यामुळे तिथलाही कारभार याच खात्याअंतर्गत येत होता. आणि आता ज्या वेळेला या महानगरपालिका निवडणुकांना सामोरं जातील त्यावेळेला सुद्धा हे नगर विकास खातं म्हणूनच महत्वाचं असणार आहे. पण याचा हा नेमका फायदा कसा होतो पक्षासाठी सुद्धा, खास करून या अर्बन पट्ट्यांमधले जे आमदार आहेत शिवसेनेचे त्यांच्यासाठी सुद्धा हे समजून घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत फ्री प्रेस जर्नलचे राजकीय संपादक रविकिरण देशमुख सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सर स्वागत आहे तुमचं मुंबई तक मध्ये. आणि मला असं वाटतं की ते तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने समजावून सांगू शकाल जी लाईन आज आपण घेतलेली आहे की या खात्यांचा म्हणजे बऱ्याचदा असं म्हटलं जातं की गृह खातं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. कारण की कोणी जर काही करत असेल तर ते बरोबर त्या गृहमंत्र्याला किंवा मुख्यमंत्र्यांना सुद्धा समजतं. आणि उद्धव ठाकरेंबद्दल हेच म्हटलं जात होतं की तुम्ही मुख्यमंत्री होतात तरी तुम्हाला कसं कळलं नाही की हे एवढे सगळे आमदार निसटून चाललेले आहेत. पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलेलं होतं की गृह खातं हे शिवसेनेने आपल्याकडे राखलं नाही, ही एक त्यांच्याकडनं झालेली चूक होती. तर या सगळ्या खात्यांचा इम्पॉर्टन्स हा बऱ्यापैकी पब्लिक डोमेन मध्ये आहे, सगळ्यांना परिचित आहे. पण हे जे नगर विकास आहे, गृहनिर्माण खातं आहे, हे जर शिवसेनेने आपल्याकडे दाखलं तर त्याचा त्यांना कसा फायदा होऊ शकतो? अनुजा, विषय अतिशय महत्वाचा आहे यात शंकाच नाही. आणि सुरुवात ग्रहपासून केलेली असल्यामुळं मी थोडंसं आपल्या दर्शकांसाठी सांगतो. कसं असतं की निवडणुकांचं राजकारण हे मतदारांच्या भरवशावर चालतं. मतदार जेवढ्या मोठ्या संख्येने एखाद्या नेत्या पक्षाच्या पाठीशी उभे राहतील तेवढा तो राजकीय पक्ष जोरात चालतो. तेवढे त्या राजकीय पक्षाचे निर्वाचित सदस्य, मग ते महानगरपालिकेत असतील, ग्रामपंचायतीत असतील किंवा विधानसभेत असतील किंवा लोकसभेत असतील, हे जास्तीत जास्त संख्येने निवडून येतात. हीच त्यांची खरी ताकद असते. सुरुवात ग्रह खात्यापासून करतो. ग्रह खातं अतिशय महत्वाचं आहे. ग्रह खात्याशिवाय राजकारण होऊच शकत नाही. कारण दैनंदिन जीवनामध्ये पोलिसांचा संबंध हा प्रत्येक नागरिकाचा कुठे ना कुठे येत असतो. अगदी पोलीस स्टेशनला जरी कोणी जात नसलं तरी रस्त्यावरून जात असताना वाहतूक पोलिसाशी त्याचा संबंध येतो. कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये प्रत्येक भागात राहणारे नागरिक, मग त्यांच्या हालचाली याच्यावर पोलिसांचं लक्ष असतं. इथंपासून ती सुरुवात होते. त्यामुळे राजकारणामध्ये ज्या व्यक्ती वेगवेगळ्या खेळी खेळत असतात, त्यांच्या काही हालचाली सुरू असतात, त्यांच्या बैठका सुरू असतात, त्यांचे राजकीय कार्यक्रम सुरू असतात, दौरे सुरू असतात, याची बारीक नोंद ग्रह खात्याकडे होत असते. यात काही शंकाच नाही आणि हे कोणी नाकारूही शकत नाही. कारण आपल्याला साधं रस्त्यावर उभं राहून जरी आंदोलन करायचं असेल तर पोलिसांची परवानगी लागते. चौकात मूक निदर्शनं करायची असतील तरी पोलिसांची परवानगी लागते. मोर्चा तर सोडूनच द्या. मोर्चा, धरणी, आंदोलनं, नागरिकांचे होणारे वेगवेगळे प्रकारचे निदर्शनं, याला सगळ्याला ग्रह खात्याची परवानगी लागते. अगदी महानगरपालिकेत आपण काम करायला गेलो तर तिथं सुद्धा पोलीस दिसतात. आता तर हॉस्पिटलमध्ये सुद्धा पोलीस आहेत. का तर नागरिक कधीही कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणू शकतात, कारण लोकांमध्ये संताप खूप आहे असं वाटतं त्यांना. तर पहा की ही सगळी नोंद बारीक सारीक तिथपर्यंत पोहोचत असल्यामुळे ग्रह खातं जनसामान्यांची नाडी ओळखण्यासाठी
अतिशय महत्वाचं खातं आहे आणि ज्याच्याकडे ग्रह खातं आहे तो मंत्री किंवा तो पक्ष हा राजकारण अत्यंत प्रभावीपणे करू शकतो. त्यामुळेच ज्या पक्षाकडे ग्रह खातं आहे त्या पक्षाची वाढ झालेली दिसेल आपल्याला. तो पक्ष अतिशय रिसोर्सफुल दिसेल आपल्याला. म्हणजे थोडंसं मागे जाऊया आपण. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळामध्ये ग्रह खातं राष्ट्रवादीकडे होतं. त्यामुळे राष्ट्रवादीची वाढ, राष्ट्रवादीचं राजकारणातलं स्थान वरचेवर तुम्हाला बळकट झालेलं दिसेल. मग ती 1999च्या निवडणुकीत हे दोन पक्ष एकत्र आले, काँग्रेस आणि राष्ट्रवादी. नंतर पहा 2004, 2009, 2014 ह्या सगळ्या निवडणुकात 2014ला मात्र मोठा फटका बसला, कारण त्यावेळी त्यांच्या विरोधामध्ये पूर्ण वातावरण होतं. ही झाली ग्रह खात्याची बाजू. कसं असतं की एकूणच राजकारणाचा गाभा हा लोकसेवा हा आहे. म्हणजे लोकांचा संपर्क जिथे जिथे जास्त येतो तिथे तिथे एक वोटर बेस तयार होतो. तुमचा एक वोटर बेस तयार करणं, मतदारांची मतपेढी अशी तयार करणं हे राजकीय पक्षांचं ध्येय असतं, कारण त्याशिवाय त्यांना सत्ताच मिळणार नाही. त्यामुळे होतं काय, समजा ग्रह खातं मिळालं नाही तर मग मात्र इतर खाती कुठली, तर इतर खात्यामध्ये महसूल येतं. कारण प्रत्येक नागरिकाला कधी ना कधी कलेक्टर ऑफिस, तहसीलदार कचेरी इथली पायरी चढावीच लागते. मग विद्यार्थ्यांना उत्पन्नाच्या दाखल्याचं कारण असेल, नागरिकांना उत्पन्नाचा दाखला हवा असेल, नागरिकत्वाचं प्रमाणपत्र हवं असेल. पहा ना किती लोक ही सातत्याने इकडे जात असतात. मग या खात्यामार्फतच तुमच्या संजय गांधी निराधार योजना सारख्या योजना राबवल्या जातात. त्यामुळे गोरगरिबांना वाटतं की आपल्याला या योजनेचा लाभ मिळेल का. ही खात्यांची चढती भाजणी आहे. म्हणजे ग्रह, महसूल. आता काय होतं की जेव्हा सत्ताधारी पक्ष असा हट्ट धरून बसतो आणि त्यातल्या त्यात जो ताकदवान पक्ष असतो तो सांगतो की ग्रह खातं आम्ही देणार नाही. आता उद्धव ठाकरेंच्या बाबतीत काय झालं, हा आपल्या चर्चेचा मूळ विषय नसल्यामुळे मला वाटतं त्याच्यावर वेळ आपण नको घालवायला, कारण उद्धव ठाकरेंनी नेमकं काय दुर्लक्ष केलं आणि कशी शिवसेना फुटली, हा कधीतरी आपण नंतर चर्चा करूया त्या विषयावर. आता विषय आपला असा आहे की एकनाथ शिंदे आणि त्यांची शिवसेना ही नेमकी कुठल्या खात्यांसाठी आग्रह करते, त्यांना का ही खाती हवी आहेत. नगर विकास खातं हे आपण एक ढोबळमानाने असं पाहिलं तर दिसेल की महाराष्ट्रामधलं नागरीकरण हे प्रचंड वेगाने होत आहे. महाराष्ट्रामधलं नागरीकरण हे आता जवळपास 50% जवळ आहे. पहा, MMR मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन लोकसंख्या पहा, मुंबईवर अवलंबून असलेल्या लोकांची संख्या पहा. MMR मधल्या महानगरपालिका पहा, जवळपास 9 महानगरपालिका असाव्यात. एखाद दुसरा आकडा माझा मागे पुढे होईल, पण ठाणे जिल्ह्यातच किती महानगरपालिका आहेत पहा. वसई विरार असेल, तुमची भिवंडी असेल, कल्याण असेल, तुमचं कल्याण डोंबिवली, तुमचं ठाणं असेल, नवी मुंबई असेल, पहा ना किती आहेत ह्या. मीरा भाईंदर असेल. तर हे सगळं नागरीकरण आहे. मस्त पुणे, दोन नवी हा मुंबई, कल्याण डोंबिवली. छत्रपती संभाजीनगर पहा, पुणे पहा, नाशिक पहा, नागपूर पहा. पुन्हा मग महाराष्ट्रामध्ये एकूण जवळपास 29च्या जवळपास महानगरपालिका आहेत. त्यामुळं नगर विकास खातं एकनाथ शिंदे यांनी मागणं यात काही म्हणजे मला वावगं वाटत नाही, कारण राजकारणाच्या दृष्टीने जर नीट बांधणी करायची असेल तर कोणीही नगर विकास खातं मागेल जर ग्रह मिळत नसेल तर. ग्रह किंवा महसूल मिळत नसेल तर नगर विकास मागेल. दुसरी गोष्ट अशी की प्रचंड वेगाने नागरीकरण होत असल्यामुळे या भागामधल्या नागरिकांच्या गरजाही तेवढ्याच मोठ्या आहेत. त्यामुळे प्रत्येक नागरिकाला महानगरपालिकेची पायरी कधी ना कधी चढावीच लागते. आणि तिथं जर सत्ताधारी पक्ष म्हणून जर प्रभावी स्थान निर्माण करता आलं तर त्या राजकीय पक्षाचं स्थान बळकट होतं. म्हणजे ठाणे महानगरपालिका वर्षानुवर्ष शिवसेनेकडे आहे. एकनाथ शिंदे स्वतः ठाणे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख होते शिवसेनेचे. त्यामुळे त्यांना ठाणे महानगरपालिका, ठाणे जिल्ह्यातल्या इतर महानगरपालिका याची चांगली त्यांना माहिती आहे की ही ताकद काय आहे. त्यामुळे साहजिकच आता लवकरच या पालिकांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. त्यामुळं आपल्या पक्षाला जर नगर विकास खातं मिळालं तर या महानगरपालिकांचं राजकारण, म्हणजेच या महानगरपालिकांचं जे विस्तीर्ण असं क्षेत्र आहे MMR, ते आपल्या अंकित राहील. हा साधा हिशोब आहे याच्यामध्ये. त्या योगे त्यांचा राजकीय पक्षही बळकट होईल. त्या योगे त्यांचे स्थानिक जे नेते असतात, मग ते नगरसेवक असतील, त्यांचे जे पदाधिकारी असतील, पक्षाचे आमदार असतील, ते आपोआप मजबूत होतात, कारण लोकांच्या गरजा त्यांच्याच मार्फत पूर्ण होणार आहेत ना. आणि आपल्या व्यवस्थेची आता सगळी वाट ही राजकारणाच्या दारातून जात असल्यामुळे शासकीय कचेरीत जाण्याआधीच लोक विचार करतात की मी कुठल्या आमदाराकडे गेलो म्हणजे माझं काम होईल, कुठल्या नगरसेवकाकडे गेलो म्हणजे माझं काम होईल, कुठल्या नेत्याला भेटलो म्हणजे एखादा फोन जर त्यांनी केला तर माझं काम होईल. त्यामुळं लोकांमध्ये जर तुम्हाला सतत दिसायचं असेल, लोकांमध्ये जर तुम्हाला ठसठशीतपणे जाणवू द्यायचं असेल की आम्ही आहोत म्हणून हे सगळं आहे, तर तुम्हाला नगर विकास खात्यामार्फत हे सगळं जाणवून देणं भाग आहे. त्यामुळं एकनाथ शिंदे यांची पहिली मागणी नगर विकास आहे. हा याचा एक पहिला पैलू सांगितला मी तुम्हाला. दुसरा पैलू असा आहे, नगर विकासच्या अंतर्गत सिडको येतं, नगर विकासच्या अंतर्गत MMRDA येतं. आता सिडकोची किती मोठी व्याप्ती आहे मी सांगायला नको, सगळ्यांना माहिती आहे
की सिडको नवी मुंबई शहर सुनियोजित रित्या वसवणं, यापासून ते तिथे असलेली प्रचंड लोकसंख्या, त्यांच्या गरजा, त्यांची घरं, सिडको तर्फे राबवण्यात येणार असलेले इतर प्रकल्प पहा. म्हणजे एक छोटंसं महानगर सिडको सांभाळत आहे. आज महानगरपालिका जरी तिथे असली तरी सिडकोला अधिकार खूप मोठे आहेत. दुसरा मुद्दा MMRDA. MMRDA म्हणजे MMR रिजनवर MMRDAचा मोठा प्रभाव आहे. मुंबईत सुद्धा त्यांना नियोजन प्राधिकरण म्हणून मान्यता आहे. शिवाय MMR मध्ये जवळपास अंबरनाथ पर्यंत, तिकडे पालघर पर्यंत, इकडे खाली अलिबाग पर्यंत रायगड जिल्ह्यात MMRDAचा विस्तार आहे. त्यामुळे MMRDA वर वर्चस्व हवं असेल तर नगरविकास खातं स्वतःकडे असणं खूप आवश्यक असतं. त्यामुळेही बहुधा एकनाथ शिंदे नगरविकास खात्याचा आग्रह लावून धरतायत. हे उघड आहे आणि त्यायोगे त्यांचं राजकारण मजबूत करण्याचा प्रयत्न करतायत. अनुजा, तुम्ही अगदी म्हणजे सविस्तर सांगितलं की या खात्याचा कसा फायदा होऊ शकतो, पण मला याच्यामध्ये महापालिका निवडणुका लक्षात घेता असाही प्रश्न विचारायचा आहे की ज्या पद्धतीने गेल्या 2 निवडणुकांमध्ये जागा वाटपामध्ये दोन्ही पक्षांना जे अनुभव आले, शिवसेना आणि भाजप, आणि खास करून आता सत्तेमधल्या वाट्यावरनं सुद्धा जे अनुभव आलेले आहेत, त्या गोष्टी लक्षात घेता देवेंद्र फडणवीस यांनी जे मधल्या काळामध्ये एक वक्तव्य केलेलं होतं की आम्हाला महानगरपालिका निवडणुकांमध्ये सुद्धा मनसेची कदाचित गरज भासू शकते आणि जिथे प्रयत्न म्हणजे जिथे शक्य होईल किंवा जिथे गरज असेल त्यावेळेला आम्ही तिकडे मनसेला सोबत घेण्याचा प्रयत्न करू. त्याच्यातनं हे सुद्धा अर्थ काढले जात होते की कदाचित मुंबई महानगरपालिका असेल, ठाणे असेल, की ज्या म्हणजे मुंबईमध्ये शिवसेना खरी तर स्ट्रॉंग आहे, पण अजूनही शिंदेपेक्षा ठाकरेंची शिवसेना स्ट्रॉंग पाहायला मिळते. आमदारांची संख्या सुद्धा पाहिली तर शिंदेचे 6 आहेत पण ठाकरेंचे 10 आहेत. पण खालचा पट्टा जर आपण पाहिला की ठाणे आणि ठाणे जिल्ह्यातच 6 महानगरपालिका आहेत, तर तिकडे मात्र शिवसेनेचा वर्चस्व आहे आणि त्याचं क्रेडिट हे बऱ्यापैकी एकनाथ शिंदे यांनाच जातं. आणि आता पण विधानसभा निवडणुकांमध्ये आपण पाहिलेलं आहे की त्यांना तिकडे चांगलं यश आलेलं आहे, कोकण मुंबई पट्ट्यामध्ये सुद्धा. तर कोकण पट्ट्यामध्ये खरं तर या सगळ्या गोष्टी लक्षात घेता महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपसोबत कितपत सूर जुळतील याच्याबद्दल सुद्धा ती एक साशंकता आहे का? आणि अशा परिस्थितीमध्ये जर या शिंदेच्या शिवसेनेला स्वबळावर जायची वेळ आली तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा नगरविकास, गृहनिर्माण सारखी खाती ज्यांचा या मुंबई किंवा MMR पट्ट्यामध्ये प्रचंड गरज आहे, तुम्ही म्हणालात जसं वाढतं इथलं अर्बनायझेशन लक्षात घेता, तर त्याच्यामुळे सुद्धा ही 2 खाती आपल्या ताब्यात ठेवली तर या महानगरपालिका निवडणुकांना जाणं तुलनेनं सोपं पडेल किंवा तशी बांधणी करणं सोपं पडेल असं वाटतं का? आणि वाटत असेल तर ते पण थोडं सविस्तर सांगा. 2 भाग आहेत याचे, या प्रश्नाचे. एक आहे राजकीय भाग आहे, दुसरा आहे प्रशासकीय नियंत्रणाचा भाग आहे. म्हणजे विभाग गृहनिर्माण आपला राहिला होता चर्चा करायचा. गृहनिर्माण विभाग आपल्याला सर्वांना माहिती आहे की म्हाडा हे गृहनिर्माण विभागांतर्गत येतं आणि म्हाडाची घरं हा मुंबईकरांच्या फार कळीचा मुद्दा आहे. म्हाडाच्या कॉलनीज आहेत मुंबईमध्ये, म्हाडाच्या बिल्डिंग्स खूप आहेत, त्याचा पुनर्विकास आहे, त्या योगे बिल्डरांशी येणारा संबंध आहे आणि याशिवाय उच्च, मध्यम आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी घर बांधणीचा कार्यक्रम म्हाडाचा सुरूच असतो. आज केवळ मुंबईतच नाही तर मुंबईच्या आजूबाजूचा जो परिसर आहे ठाणे जिल्ह्यातला, पालघर मधला वगैरे, तर तिथेही खूप मोठ्या प्रमाणात घरबांधणीचे प्रकल्प सुरू आहेत. आणि घरं ही मध्यमवर्गीय नागरिकांची, गरजू नागरिकांची मोठी गरज आहे मुंबईमध्ये. कारण आजही मार्केट रेटनी घर घेणं प्रत्येकाला परवडतं असं अजिबात नाही. आणि वाढत्या झोपडपट्ट्या हे त्याच निदर्शक आहे. जेव्हा नागरिकांना आपल्या उत्पन्नाच्या स्रोतामधून योग्य सुयोग्य असं घर घेणं, विकत घेणं परवडत नाही, तेव्हा नागरिक नाईलाजाने झोपड्या बांधून राहतात. आणि मुंबईतल्या वाढत्या झोपडपट्ट्या, मुंबईतली प्रचंड संख्या झोपड्यांची हे त्याच द्योतक आहे. आणि SRA सुद्धा म्हणजे झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण हा सुद्धा गृहनिर्माण विभागाचा भाग आहे. आणि SRAचं महत्व काय आहे हे पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नाही. आज मुंबईमध्ये असंख्य प्रकल्प सुरू आहेत, अनेक झोपड्यांचं पुनर्वसन सुरू आहे, तिथे नागरिकांना घरं देण्याचं नियोजन आहे. शिवाय कमर्शियल आस्पेक्ट आहे त्याच्यामध्ये, कारण ही मोफत घरं देत असताना त्या बिल्डरला आर्थिक फायदा व्हावा म्हणून त्याला विक्रीयोग्य घटक म्हणजे जो कमर्शियल पोर्शन आहे त्याचा ते बांधायची परवानगी मिळते. त्यामुळे गृहनिर्माण खात्याची व्याप्ती ही केवळ मतपेढी निर्माण करण्यासाठी नसून आर्थिक स्रोत आहे मोठा. कारण जिथे बिल्डरांचा संबंध येतो तिथे राजकारण अतिशय मजबूत होत असतं. मग ते नगरविकास असो नाही तर गृहनिर्माण असो, ही दोन्ही ही खाती जी आहेत ही राजकीय पक्षाला अतिशय सुदृढ करत असतात. राजकीय पक्षाला जे टॉनिक मिळत असतं म्हणजे मतपेढीतून मिळत असेल किंवा इतर मार्गाने, ते देण्यामध्ये ह्या 2 खात्यांचा संबंध खूप मोठा आहे. त्यामुळं अचूक मागणी एकनाथ शिंदे यांनी करून हे याकडे आपण लक्ष देतोय आणि हे आपण हट्ट धरणार असं त्यांनी संकेत दिलेले आहेत. बहुधा खातेवाटप आज उद्या जाहीर होईलच, त्यातून हे दिसून येईल की शिवसेनेची यातनं सरशी होतीये का.
त्या सरशी जर झाली 2 खाती मिळवण्यामध्ये, तर भाजपाला त्याग करावा लागला हे स्पष्ट आहे. कारण भारतीय जनता पार्टी या दोन्ही खात्यावरचं कंट्रोल सहजासहजी सोडणार नाही, हे उघड आहे. कारण ही दोन्ही खाती मुंबई, ठाणे, नवी मुंबई, अगदी म्हणजे मोठी मोठी शहरं यामध्ये या खात्यांचा खूप मोठा प्रभाव आहे. तर हे विभाग एकनाथ शिंदे यांनी घेतले तर शिंदेचं राजकारण, शिवसेनेचं राजकारण पर्यायाने मोठं होईल. राहता राहिला प्रश्न निवडणुकीचा. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये असं दिसतंय आता, पावलं अशी पडतायत भाजपाची की भाजपाला बहुतेक मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढवायची आहे आणि अगदी गरज भासली तर मनसेला सोबत घ्यायचा आहे. कारण त्यांना जर शिवसेनेच्या मतांमुळे जर मोठा आधार मिळत असता तर त्यांनी मनसेला सोबत घेण्याची गोष्ट केलीच नसती. ज्या अर्थी स्वतः मुख्यमंत्री असं म्हणतायत की आम्ही मनसेला सोबत घेऊ, याचा अर्थ असा की मुंबईमध्ये शिवसेनेला, मग ती शिंदेची शिवसेना असो नाही तर उद्धव ठाकरेंची शिवसेना असो, त्यांना दखलपात्र ठेवण्याचा उद्देश नाही भाजपाचा. हे यातनं अर्थ काढू शकतो आपण. त्यांची इच्छा अशी आहे की मुंबईवर कंट्रोल हा फक्त भाजपाचा असला पाहिजे आणि तो मिळवत असताना मराठी मतदार हा जो इथला एक कोर घटक आहे, महत्वाचा घटक आहे मुंबईमधला, तो राज ठाकरे यांना सोबत घेतल्यामुळे जर थोडाफार प्रमाणात जरी आपल्याकडे वळला 1-2%, 4%, 5%, तर त्यातून खूप मोठा राजकीय लाभ होईल हे भाजपाने आपल्या अभ्यासातून बहुधा हे असा निष्कर्ष काढलेला दिसतोय. आणि शिंदेचं वर्चस्व जेवढं ठाणे जिल्ह्यात आहे तेवढं मुंबईमध्ये नाहीये असंही भाजपचं मत आहे. कारण मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये राजकीय दृष्ट्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची धुळधाण उडत असताना, अवघे 20 सदस्य निवडून येत असताना, 10 सदस्य त्यातले निम्मे 50% एकट्या मुंबईतून निवडून आलेत. याचाच अर्थ असा की मुंबईतल्या मराठी मतदारांना, मुंबईमधल्या काही मतदारांना, मग ते इतर भाषिक सुद्धा असतील, त्यांना अजूनही ठाकरेंची शिवसेना हवी आहे. हा अर्थ उघड आहे त्यातून. आणि त्या तुलनेमध्ये केवळ 6 आमदार शिंदेच्या सेनेचे आलेत. त्यामुळं शिंदेच्या सेनेला मोठं करायचं का, त्यांना वाटेकरी सत्तेमध्ये बनवायचं का, हा प्रश्न भाजपपुढे आहे. त्यामुळेच त्यांनी बहुधा ठाणे जिल्ह्यात तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा, तिकडे तुम्ही निवडणुका लढवा, तुमच्या पद्धतीने मजबूत व्हा, पण मुंबई महानगर हे तुम्ही आमच्यासाठी सोडा, असाच संदेश बहुतेक भाजपा देत आहे. अनुजा, त्याचसोबत याच्यामध्ये धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट जो आहे, धारावी पुनर्विकास, त्याचा त्या अनुषंगाने काही याच्यातला मुद्दा पकडता येऊ शकतो का? कारण की तो तर आता हाती घेतलाच जाईल. म्हणजे एकीकडे महाविकास आघाडी होती, खास करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, की ज्यांचं म्हणणं होतं की आमचं सरकार आलं तर हा पहिले रद्द केला जाईल, एक जे अदानींना देण्यात आलेलं आहे ते रद्द केलं जाईल. आता तशी काहीच परिस्थिती नाहीये किंवा त्याची सुधारणा शक्यता सुद्धा दिसत नाहीये. हे महायुतीचं सरकार आलेलं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा सगळ्यात मोठा से हा भाजपचा आहे म्हटल्यानंतर भाजप त्याच्यावर विशेष लक्ष देईल. अशा परिस्थितीमध्ये नगरविकास, गृहनिर्माण हे खातं शिवसेनेकडे असणं आणि धारावी पुनर्विकास प्रकल्प त्यात तो एका उद्योगपतीकडे जाणं, आणि आपण मधल्या काळामध्ये पाहतच आहोत की अनेक राजकीय समीकरणं जी बदलत आहेत त्याच्यामध्ये उद्योगपतींच्या भूमिका ही फार महत्वाची ठरते. त्या भेटीगाठींना एकतर ते उद्योगपती उपस्थित असतात किंवा त्यांच्याच घरी सुद्धा त्या भेटीगाठी होतात, किंवा अमुक अमुक उद्योगपतीच्या अनुषंगाने सुद्धा आजकाल राजकीय पक्षांवर आरोप हे होतच आहेत. तर त्या अनुषंगाने काही सांगू शकाल? उद्योगपतींचा राजकारणामधला वावर हा काही नवीन मुद्दा नाही. अगदी मुंदडा प्रकरण पंडित नेहरूंच्या काळात घडलं होतं, तेव्हापासून हे सगळं चालत आलेलं आहे. वोट बँक जरी आवश्यक असली, सर्वसामान्य नागरिकांची मतं जरी राजकीय पक्षांना आवश्यक असली, तरी 5 वर्ष, 4.5 वर्ष इतर काळामध्ये, निवडणुकीचा काळ सोडून समजा एक 4.5 वर्ष आपण पकडली, तर त्या 4.5 वर्षामध्ये उद्योगपतींचा सहवास, त्यांच्या सोबत राहणं हे कुठल्याही राजकीय पक्षाला योग्य वाटतं. म्हणजे त्यांनाही गरज असते त्यांची. कारण शेवटी राजकारण फक्त मतांवर चालत नाही, हे आता आपल्या सगळ्यांना कळून चुकलेलं आहे. राजकीय पक्षांच्या गरजा सुद्धा खूप वेगवेगळ्या आहेत, त्यांच्या आर्थिक पण गरजा आहेत, हेही आपल्याला कळून चुकलेलं आहे. तर त्याच्यामुळं अदानींचा संपर्क किंवा अदानींची उठबस कुठे असणं वगैरे वगैरे हे मुद्दे आता आश्चर्याचे किंवा काही अप्रूप वाटण्याचे राहिलेलेच नाहीत. मूळ मुद्दा आपल्या चर्चेचा असा आहे की समजा धारावी पुनर्विकास प्रकल्प जो आहे, हा मुंबईसाठी हा प्रकल्प अतिशय महत्वाचा आहे. कारण धारावी ही आशिया खंडातली सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली गेली. कधीतरी या झोपडपट्टीचं पुनर्वसन करणं भागच आहे. ते आत्ता केलं नाही तरी काही वर्षांनी करणं भाग आहे. मला आठवतं 2002 मध्ये विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते, तेव्हापासून धारावीच्या पुनर्वसनाचा मुद्दा अतिशय प्रभावीपणे पुढे येत गेला. परंतु काँग्रेसच्या राजवटीमध्ये वारंवार प्रयत्न करून सुद्धा काही ना काही अडथळे येत होते. मला आठवतं एक मेहता नावाचे ग्रस्त होते, त्यांनी तर तुम्ही एक पैसा खर्च करू नका, सरकारने काही पैसे खर्च करायची गरज नाही,
आम्ही माझी जी योजना आहे तुम्ही स्वीकारा, धारावीचं पुनर्वसन आपोआप होईल असं त्यांनी म्हटलं होतं, पण तेही मागं पडलं. आता भारतीय जनता पार्टीचं सरकार जेव्हा आलं 2014 मध्ये आणि शिवसेना त्यामध्ये सहभागी झाली, त्यानंतर धारावीच्या पुनर्विकासाला प्रचंड गती मिळाली. त्यामध्ये सुरुवातीला एक निविदा प्रकाशित झाली होती. त्यामध्ये UAEच्या एका सेकलिंग नावाच्या कंपनीनं, त्यांचं मूळ तिकडे आहे, ते अबुधाबी का कुठेतरी तिकडे, तर त्या कंपनीनं भारतामध्ये काही टायअप करून निविदा भरली होती, पण तेही सक्सेस झालं नाही. पुन्हा मग ते पूर्ण स्क्रॅपच झालं, ते रद्दच झाली निविदा आणि अदानीनं हे काम मिळालं. हे मुंबईमध्ये किती मोठं काम आहे हे एव्हाना आपल्याला सगळ्यांना कळून चुकलेलं आहे. आणि हे काम करता यावं म्हणून इथल्या पात्र अपात्र दोन्ही प्रकारच्या लोकांचं पुनर्वसन करण्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे. आणि अपात्र लोकांचं पुनर्वसन करण्यासाठी बाहेर किती मोठे भूखंड, मग ते मिठागरांच्या जमिनी असोत, कुर्ल्याच्या डेअरीची जमीन असो, आणखी दुसरीकडे जमीन असो, कुठे घेणं, हे लँड पॉकेट्स दिले गेलेले आहेत अदानींना. हा टीकेचा विषय झाला. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांनी खूप आक्षेप घेतला की तुम्ही मुंबईचं आंदोलन देताय अदानीला म्हटले. तर ते सरकारचं असं म्हणणं आहे की एकट्या अदानींना आम्ही काम दिलेलंच नाही, यासाठी हे प्राधिकरण स्थापन केलंय आणि त्याच्यामध्ये राज्य सरकार पार्टनर आहे. ती पार्टनरशिप कशी आहे, त्याच्या अटी शर्ती काय आहेत वगैरे वगैरे, हा भाग आता पुढं कोणी बोललं तर बोलेल, कारण राजकीय पक्षांनी ठरवलं तेवढाच काळ चर्चा होते. बाकी ती किती काळ चालू ठेवायची इतर कोणाच्या हातात असू शकत नाही. तर हे खातं शिंदेकडे राहिलं समजा गृहनिर्माण, तर हे उघड आहे की धारावीचा प्रकल्प शिंदे यांच्या नियंत्रणाखाली सुरू होईल. मुख्यमंत्री जरी प्रमुख असले सगळ्या गोष्टींचे, तरी गृहनिर्माण खात्याचा संबंध हा सतत येत असतो त्या विभागाचा. म्हणजेच धारावी पुनर्वसन प्रकल्पाचा संबंध गृहनिर्माण खात्याशी येईल. त्या योगे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून धारावी पुनर्वसनच्या योजनेसाठी अदानींसाठी जे काही निर्णय घेतले, तेच निर्णय ते पुढे घेत राहतील. त्यांचा संपर्क वाढत राहील. त्या योगे त्यांच्या शिवसेनेला किंवा त्यांना त्यामधून काय क्रेडिट मिळवता येईल हा एक भाग वेगळा आहे. आणि धारावीचं पुनर्वसन जेव्हा पूर्ण व्हायचं तेव्हा होईल, पण त्यानंतर त्याचं क्रेडिट जे असेल, राजकीय क्रेडिट, ते सुद्धा मिळवण्याचा एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न असेल, हे मात्र नक्की आहे. अनुजा. नाही, क्रेडिटचा विषय निघाला म्हणून ते फार इंटरेस्टिंग असणार आहे, कारण की ज्यावेळेला लाडकी बहीण योजना होती त्यावेळेला मात्र ती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नावामुळे पूर्णपणे त्याचं क्रेडिट शिवसेना घेत होती गेल्या 2.5 वर्षां म्हणजे गेल्या 6 महिन्यांमध्ये. पण त्यावेळेला ते क्रेडिट महिला बाल विकास खात्याला सुद्धा तेवढं घेता आलेलं नव्हतं जेवढं ते योजनेचंच नाव मुख्यमंत्री असल्यामुळे ते मुख्यमंत्री घेत होते. एकनाथ शिंदेने ते घेतलेलं होतं. आता मुख्यमंत्री मात्र एकनाथ शिंदे नाही आहेत, त्यामुळे आता ज्या विभागाने ते काम केलेलं आहे त्या विभागाला त्याचं क्रेडिट मिळणार की ते मुख्यमंत्र्यांच्या नावाने जाणार हे बघणं फार महत्वाचं असेल. अर्थात आपल्याला महापालिका निवडणुकांच्या प्रचारामध्ये ते समजून येईलच. पण मला एक छोटासा प्रश्न जाता जाता हा सुद्धा घ्यायचा आहे, तो म्हणजे की एकनाथ शिंदे, तुम्ही वरिष्ठ पत्रकार आहात, एकनाथ शिंदेनी हे खातं याआधी सुद्धा सांभाळलेलं आहे. त्यांची कार्यशैली लक्षात घेता आणि मधल्या काळामध्ये त्यांनी काही राजकीय आरोप केलेले असतील की मराठी माणूस हा मुंबई बाहेर कसा फेकला गेला, मग त्यांना पुन्हा मुंबईमध्ये आणण्याचं एक टार्गेट जे आहे ते त्यांनी सेट केलेलं होतं आणि सत्ता आली तर ते आम्ही करून दाखवू वगैरे असं सुद्धा ते सगळं म्हणालेले होते. तर शिंदेची कार्यशैली लक्षात घेता आणि येणाऱ्या महापालिका निवडणुका लक्षात घेता कुठलं असं पहिलं काम ते सगळ्यात पहिले हाती घेतील असं वाटतं, नगरविकास किंवा गृहनिर्माण खात्याची जबाबदारी त्यांच्याकडे आली तर? त्यांचं टार्गेट अर्थातच शिवसेनेचा जो वोटर बेस आहे, मतदार जो आहे शिवसेनेचा कोर वोटर बेस, तो आहे मराठी. तर तो कसा मजबूत होईल याकडे ते लक्ष देतील. त्यामुळे आणि त्यांचं आव्हान त्यांना माहिती आहे की मुंबईमध्ये आपल्याला आव्हान सर्वात मोठं हे उद्धव ठाकरे यांचंच आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून जे मुद्दे सुटतील, ते जे मुद्दे दुर्लक्षिले जातील, ते मुद्दे एकनाथ शिंदे उचलतील. त्यामुळं ठाणे असो किंवा मुंबई असो, इथला जो मराठी मतदार आहे त्या मराठी मतदाराच्या रक्षणासाठी ज्या ज्या भूमिका घेणं शक्य आहे ते म्हणजे एकनाथ शिंदे स्वतः घेत राहतील. अर्थात भाजपा हा केवळ मराठी मतदार हा स्वतःचा एकमेव बेस आहे असं समजून काम करत नाही. त्यांना उत्तर भारतीय मतदार, त्यांना इतर राज्यांमधले मतदार, मुंबईमधला व्यापारी वर्ग, उद्योजक वर्ग याचंही पाहायचं असतं. त्यामुळं भाजपला न दुखावता, कारण ते युतीमध्ये आहेत, आणि इकडे उद्धव ठाकरे यांचा वोटर बेस कसा कमी होईल अशा पद्धतीने एकनाथ शिंदेचं राजकारण होत राहील. आणि त्यासाठी त्यांचे जे आमदार आहेत किंवा नेते आहेत त्यांना मराठी मतदारांना ज्या ज्या गरजा आहेत त्यांच्या गरजा पूर्ततेसाठी काय काय करावं लागेल, मग त्या घरांच्या गरजा असतील, त्यांच्या इतर गरजा असतील, मराठी आपण नेहमी सर्रास टीका करतो की मराठी रहिवासी जे आहेत मुंबईमधले, त्यांचं पुनर्वसन होत असताना ते मुंबई बाहेर फेकले जातात. तर ते कसे जाणार नाहीत बाहेर, त्यांचं पुनर्वसन आहे त्याच ठिकाणी कसं होईल. चाळी ज्या आहेत मुंबईच्या, त्या मुंबईच्या चाळींची ओळखच मराठी माणूस आहे. मग ह्या चाळी दक्षिण मुंबईतल्या असोत, गिरगाव किंवा काळबादेवीतल्या, नाहीतर त्या प्रभादेवी, माहीम किंवा आणखी पुढे असोत,
याची ओळख मराठी मतदार हीच आहे. तर एकनाथ शिंदे जाणीवपूर्वक प्रयत्न करतील की हा आपला कोर वोटर बेस आणखी मजबूत व्हावा आणि मुंबईकरांना जर मराठी अस्मितेसाठी जर कोणाचा पर्याय शोधायची वेळ आली तर ती आपल्या शिवसेनेकडे त्यांनी पाहावं. हा प्रयत्न एकनाथ शिंदे भविष्यामध्ये निश्चित करतील आणि त्यासाठी ते एक नगर विकास आणि गृहनिर्माण खात्याचा उपयोग करून घेण्याचा त्यांचा इरादा मला स्पष्ट दिसतोय. अनुजा. आणि केवळ म्हणजे शिवसेना युबीटीच नाही तर जर भाजपने मनसेला सोबत घ्यायचं ठरवलं असेल मराठी मतं आकर्षित करण्यासाठी तर मग त्याही अनुषंगाने दोन्ही बाजूने ती मराठी स्प्लिट होणार असतील तर ते आपल्याकडे खेचून आणण्याचा प्रयत्न हा डेफिनेटली असू शकतो. खूप खूप धन्यवाद रविकिरण देशमुख सर, तुम्ही हे सगळं विश्लेषण आमच्या प्रेक्षकांसाठी केलं आणि या धन्यवाद. मुद्द्याचे जे ऍक्च्युअल बारकावे आहेत ते प्रेक्षकांसमोर ठेवले, जेणेकरून जर हे खातं शिंदेकडे येणार आहे ही गोष्ट स्पष्टच आहे तर त्याचा त्यांना शिवसेना पक्ष बांधणीसाठी त्याचा फायदा होईल. तुमची यावरची मतं प्रेक्षकांची तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा आणि एखादा विषय आम्ही चर्चेसाठी घ्यावा असं तुम्हाला जर वाटत असेल तर ते विषय सुद्धा तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सुचवू शकता. तुर्तास आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही इथेच थांबत आहोत. मुंबई तकचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मुंबईतक.in आमची वेबसाईट आहे त्यालाही भेट देऊ शकता. हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद.